तर आज बनवणार आहोत आपण कणकेचे उकडीचे मोदक. तर चला, आज आहे चतुर्थी. तर म्हणलं चला चतुर्थीचं मस्त असं मोदक बनवताना एक व्हिडिओ काढाव. तर चला, नमस्कार, गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण छान अशी मोदकाची रेसिपी करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण असे पाहून छान छान व्हिडिओ पाहून रेसिपीज घरच्या घरी आहेत त्या साहित्यात बनवत आहे. मी पण आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे, त्यामुळे मग मी म्हटलं चला, आपलं गव्हाचं कणकेचं पीठ तर सर्वांकडेच असतं. तर म्हटलं आहे त्या आपण आपल्या साहित्यात आपण घरगुती ॲडजस्ट करायचं आहे आणि एक गृहिणीच आपलं घरात ॲडजस्ट करू शकते, आहे त्या साहित्यात बनवू शकते. तर म्हटलं चला, गव्हाचं पीठ तर आहेच. मग पोळ्यासाठी मी कणिक मिळली होती, तर मग मी अर्धी साईडला काढून ठेवली, अर्ध्या ह्याच्या पोळ्या बनवल्या आणि ही घट्ट अशी मळून साईडला ठेवली तेल लावून. आता छान भिजली, पीठ पण छान भिजून झालेलं आहे आणि त्यासाठी घेतलेला आहे हा म्हणजे थोडासा ऑरेंज कलरचाच आहे, सेंद्री कलरचा गूळ घेतलेला आहे, थोडासा खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून आणि थोडीशी तीळ घेतलेला आहेत. हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. छान असे आपल्याला मोदक बनवायचे आहेत. त्यासाठी मी ह्या सगळ्या पाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. म्हटलं पटपट होईल. आता वेळ झालेली आहे 9:15. चंद्र आहे रात्रीचा, तर त्यामुळे लवकर करत आहे. आधी स्वयंपाक बनवून घेतला, वरण भात भाजी पोळी, आणि आता शेवटी मोदक बनवायला घेतलेले आहेत. तर माझं हे पीठ मळल्याला तसंच हात आहे, बनवत आहे. तर म्हटलं चला, आधी बाप्पासाठी मोदक बनवून घ्यावं. तर चला, मी शक्यतो तांदळाचेच बनवत असते, पण आता तांदळाचं पीठ संपलेलं आहे. तर म्हटलं आता सकाळी लक्षात आलेलं नाही. सकाळी जर लक्षात आलं असतं तर मग मी तांदूळ लगेच हे करून, गिरणी आहे माझ्याकडे, लगेच पीठ दळलं असतं. पण मग आता ऐन वेळीला कसं करणार, त्यामुळे मग हा जुगाड काढला. तर चला, खूप छान लागतात. आमच्या घरामध्ये सर्वांना गुळाचे मोदक आवडतात. गुळाचे आणि पुरण घालून पण खूप छान होतात. हे कसं, गूळ जर शिजल्या गेला ना तर पूर्ण असं गोड गोड पाकासारखं होतं, खायला खूप भारी लागतं, उकडून किंवा तळून. पण तसंही गणपती बाप्पांना उकडीचेच मोदक आवडतात, गव्हाचे आणि गुळाचे. त्यासाठी म्हटलं चला जाऊ द्या, असेच बनवायचे. तर घेत आहे बघा. आणि खूप छान असं, ज्यांना जर असं पाकळ्या वगैरे तयार करता येत नाही, त्यांनी हे असं शेप देऊ शकता चमच्यानी, कशाने, म्हणजे सुरीनं मी असे, म्हणजे त्याला असे काप देत आहे. म्हणजे छान असं पाकळ्यासारखा मोदक दिसतो, मग खूप छान दिसतो असं पाकळ्या पाकळ्या आल्यासारखा. तर असे दोन्ही पण प्रकारचे आपण बनवू शकतो. बघा, आता मी हे सर्व बनवून घेत आहे. तुम्ही कसे मोदक बनवता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता, आता सर्व ह्या प्रकारचे मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आणि वरती ठेवलेलं आहे मी पाणी गरम व्हायला. आपले सगळे मोदक त्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यात 1 ग्लास पाणी आणि चाळण ठेवलेली आहे त्याला तेल लावून, म्हणजे आपले मोदक छान असे उकडले तरी पण त्याला चिटकणार नाहीत. तर छान पाणी पण उकळलेलं आहे, त्यावरती ठेवायचे आहे आपल्याला हे सगळे मोदक ठेवायचे आहे. छान असे वाफेवर उकडून घ्यायचे आहेत. स्टीमर पण असतं वाफेचं ते ह्याचं, पण माझ्याकडे ते नाही आहे, त्यामुळे मग मी आहे त्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्यावरती चाळण ठेवून त्यामध्येच उकडून घेत आहे. इडली पात्रात पण होऊ शकतं, पण मग म्हटलं जाऊ द्या, आता पटकन करायचं तर इडली पात्र ठेवून दिलेलं आहे, काढायला वेळ लागतो, त्यामुळे आहे त्या साहित्यात ॲडजस्ट करायचं. तर चला, बघू शकता सगळे झालेले आहे टाकून. आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं वाफू द्यायचे छान असे. बघा, ते बनून झालं की इकडं आवाज यायला लागला, फटाके वगैरे फकट मोठमोठे आवाज यायला लागले. तर आज आहे शिवजयंती, शिवजन्मोत्सव. तुम्हा सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मस्त असा शिवाजी चौकामध्ये कार्यक्रम आहे, खूप मोठा असा DJ वगैरे वाजत आहे, तर त्याचा आवाज येत आहे. तर मी खिडकीमधून छोटंसं शूटिंग घेतलेलं आहे. खूप छान वाटत होतं, मुलांनीच घेतलेलं आहे. तर म्हटले मम्मी खूप छान दिसत आहे रंगीबेरंगी आकाशामध्ये असं. तर ते छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. मग मोठमोठे असे फोकस लाईट वगैरे असे रंगीबिरंगी दिसत आहेत, त्यामुळे खूप छान दिसत आहे. तर छोटासा व्हिडिओ काढलेला आहे.
बघू शकता रात्रीचे आता 9:15 वाजत आलेले आहेत आणि छान असं आपलं चंद्रदर्शन पण झालेलं आहे. चंद्राची पण आपल्याला पूजा करायची आहे, गणपती बाप्पाची करायची, आरती वगैरे करायची नैवेद्य आणि नंतर चंद्राची पूजा करायची आहे. तर बघू शकता किती सुंदर दर्शन झालेलं आहे चंद्राचं पण आपल्याला. बघू शकता आपले मोदक पण छान असे उकडून झालेले आहेत. तुम्ही घेतलेले आहेत ताटामध्ये काढून. तर चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आरती पण छान करून घेतलेली आहे.